आज बघा, आज कुत्रा मरून गेला, तुम्हीच बघल्या, ते निघून गेला. हे बघा ना, करू शकते माणसं. आम्ही काहीतरी केले पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये. अजून काहीतरी केले पाहिजे. आमचे बस स्टँड बघा, किती दिवसापासून साचून आहे पाणी इथं? इथं आता 3 दिवसाचा 4 दिवसापासून का 8 दिवसापासून साचून आहे. किती दिवसापासून साचून आहे पाणी? हा नांदगावचा प्रवेशद्वार आहे बघा. आणि नांदगावमध्ये हे नांदगावचं प्रवेश बघा करतानाच हा इथे बस स्टँड झाला पाहिजे. बस स्थानकावरती बघा, इकडे या. नक्की लावायचे आहे बस स्टँडले नाही आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही कुठले? आम्ही नांदगावचे रहिवासी आहोत. तुमचं नाव? दिलीप मंडनवार. हा नांदगावचा रहिवासी असून मेंढे राखणारा माणूस आहे. हा दूरच करतो, मी तर नाही करत. त्या विचारामध्ये आम्ही ह्या मेंटेकमध्ये आम्ही येऊन राहिलो. हे देखा, हे बघा ना. बहुत काही आहे तो बच्चू कडूस नाही बनणार माणूस आहे रे. तर चला, अशा पद्धतीने नांदगावच्या बसस्थानकावर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळाभर काय अवस्था होईल याचा आपल्याला अंदाजसुद्धा करता येणार नाही. बस स्टँड